आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर। ठीक आहे, चल बाय बाय। बरं मावशी अगं बोला फुलाला गाठ पडली म्हणायची। आधी अनलॉक केलेस ना, दार उघडत नाहीये। हो अनलॉक आहे। उघडत नाहीये। नाही उघडत आहे, थांब। तू एकदा ट्राय करतोस का? ठीक आहे, मी करतो ट्राय। अगं नाही उघडत, काय झालंय? आधी दरवाजा ना बाहेरून उघडावा लागेल। बाहेरून? बरं बघ ना, बाहेर जाता येते का? मी कशी बाहेर जाऊ? मला कसं जाता येणार आहे बाहेर? तुलाच बाहेर जावं लागेल, जा। मला जावं लागेल का? ठीक आहे, मी बघतो। बरं ठीक आहे, तू आज जा, मी हॉस्पिटलला पळतो। ओके, पण ऐक ना, खरंच जाऊ ना मी? हो जा आधी, त्यांना आता तुझी जास्त गरज आहे। मावशी अहो आता काही खरं नाही बघा। तू म्हणतेस ना, मग आता गप्प राहा। काय होतंय ते शांतपणानं बघायचं। अगं मॅडम, कधी आला तुम्ही? अहो झाले मला येऊन 4 दिवस। तुमच्या सोबत कोण होतं ते? नवरा होता माझा। मॅडम तुम्ही कसे काय आला तिथं, ते पण अशा अवस्थेत? बरे ना समजा? ही चौकशी जर तू स्वतः घरी येऊन केली असतीस ना तर बरं वाटलं असतं। तू आली नाहीस म्हणून मीच आली तुला भेटायला। अहो मग फोन करायचा, ती आली असती की तुम्हाला भेटायला। तुम्ही अशा अवस्थेत कशाला आलात? कसं आहे ना मावशी, माझी लाडकी मैत्रीण रुसलीये माझ्यावर, म्हणून म्हटलं आपणच जाऊन तिची समजूत घालावी। बरं बरं, चला आत, चला आतच बोलूया आपण। या चल। सरे, मला तुला काहीतरी सांगायचंय। अगं आहे, तुला सांगितलं ना मावशींच्या मनात तसं काही बी नाहीये म्हणून। आता अनु मॅडम आलात ना, चला। अगं नाही, हे नाही, दुसरंच काहीतरी सांगायचंय। दुसरं काय? म्हणजे आता कसं सांगू? आता अनु मॅडम आल्या ना, त्यांच्या नवऱ्याला मी आधी पण बघितलंय, पण आता जेव्हा त्यांना पाठमोरं बघितलं ना, तर मला अगदी आपल्या जावई बापूंचा भास झाला बघ। अगं आई काहीतरीच काय, तू तर त्यांना बघितलं होतं ना आपल्या गावाकडच्या उत्सवात आले होते तेव्हा। अगं तेच तर, म्हणजे तेव्हा मला ते वेगळे वाटले होते, आणि आता एकदम सडपातळ गोरेपान वेगळेच दिसले, अगदी आपल्या जावई बापूंसारखे। आहे हे बघ, तू इथं बोललीस तिथं बोलू नकस। अनु मॅडम समोर हे जर बोललीस ना तर त्यांनाही नाही आवडणार। आणि तसं बी त्या इथं मला समजवायला आलं, जाताना तुझ्यासोबत भांडून जातील। आणि तू त्यांची अवस्था बघितली ना, नाजूक परिस्थिती ना, त्यांना त्रास झाला तुला पटणार आहे का? आता मला काय खूळ लागलाय बाई त्यांच्या समोर बोलायला? मला तसं वाटलं म्हणून तुला बाजूला घेऊन विचारलं ना। विषय काढू नकोस ना, चल।
काय मग आमच्या घरचा रस्ताच विसरलीस तू? अहो नाही नाही तसं नाही, माझा अभ्यास चालू आहे ना, आता माझी परीक्षा जवळ आली आहे, त्याचीच तयारी चालली आहे. आता जॉब नसल्यामुळे अभ्यास करायला चांगला वेळ मिळत असेल ना तुला? सुंदरी, तुझं चिडणं स्वाभाविक आहे. माझ्यामुळेच तुला रिझाईन करायला लागलंय. अहो नाही नाही मॅडम, तुम्ही असा काय विचार करताय? आणि खरं सांगू का मॅडम, मला ना या सीओच्या खुर्चीचा कधी मोहच नव्हता. नव्हता ते मला माहिती आहे आणि कारणही माहिती आहे. अगं मम्मानी जेव्हा तुला विचारलं तेव्हा तू नाहीच म्हणाली होतीस. शेवटी मम्मानी माझ्या परमिशनने तुला त्या खुर्चीवर बसवलं आणि आज माझ्यामुळेच तुला ती खुर्ची सोडावी लागली. सुंदरी, आजपर्यंत ना तू कंपनीसाठी खूप केलंस आणि जे काही केलंस त्यात कंपनीचा फायदाच होता. पण कसं आहे ना, तू सीईओ नसताना कोटेशन मध्ये जे परस्पर बदल केलेत ते चुकीचे असं नाही वाटत का तुला? बरोबर आहे तुमचं. हिला कामावरून काढून टाका, लई चुका करते होई. आई, अगं मॅडमला काय चहा पाहिजे, कॉफी पाहिजे विचार की. हा बरोबर. आता तुम्ही बसा गप्पा मारत, मी चहा घेऊन देते. हा? सुंदरी, सोड ना गाता राग आणि ये ना घरी परत. अहो मॅडम, मी नाही रागवले तुमच्यावर, उलट मला असं वाटलं होतं की तुम्हीच माझ्यावर चिडले. चिडले होते पण तेवढा पुरतं, कारण तू वागली होतीस ते पटलं नव्हतं मला. पण अगं हे सगळं प्रोफेशनली. पर्सनली आपल्यात जे आहे ते कधी बदलेल का? पर्सनली आपण एकमेकींच्या बहिणी होत ना, ते कसं बदलेल? बरं मला सांग, तू घरी ऑफिस मध्ये कधी येतेस? ऑफिसमध्ये मला माहित नाही, कारण मला अभ्यासच एवढा आहे ना. पण हा, मी घरी येईन, तुम्ही बोलवाल तेव्हा ये. अच्छा, म्हणजे बोलवल्यावरच तू येणारच घरी? नाही नाही तसं नाही, म्हणजे न बोलवता पण येईन की. सुंदरी, अगं मम्माची खूप इच्छा आहे की तू परत ऑफिस जॉईन करावं आणि मलाही तसंच वाटतंय. खरं तर आधीला पण तसंच वाटतंय ग. त्यालाही पश्चाताप होतोय की तुझ्या बाबतीत जे घडले ते चुकीचं घडलंय. इनफॅक्ट तो आता मला ड्रॉप करायला आला होता आणि तेव्हाच तो म्हणाला त्याला तुला भेटायचं होतं, पण प्रशांतचा ऍक्सिडेंट झाला म्हणून तिकडे जावं लागलं. काय झालं? नाही, काय झालंय म्हणजे नेमकं मला माहिती नाहीये, पण गाडीत असताना फोन आला म्हणून गेलाय तो तिकडे. अरे बापरे. ए, तू फोनवर बोलूच शकते त्याच्याशी. थांब, मी त्याला फोन करते. अहो नाही नाही मॅडम, राहू दे की. अगं त्याला बोलायचं होतं, थांब. अहो पण नाही, कशाला? अरे देवा, फोन कार मध्येच विसरले मी. ते सुंदरी, तू तुझ्या फोनवरून फोन कर ना त्याला. हा नाही, कशाला? मी सांगतेय ना, फोन कर त्याला, जा. अहो ते माझा फोन आतमध्ये. मग आज जाऊन फोन घेऊन ये आणि फोन कर त्याला. जा लवकर, जा लवकर, जा. मी पण 2 मिनिटात येते बर का. आज जाऊ. अहो सर, काय झालं? इकडं या ऑफिस मध्ये का बोलावलं मला? प्रशांत प्रशांत प्रशांत, माय फ्रेंड फिलॉसॉफर गाईड. अरे काय काय म्हणणार मी तुला? हा, ये एक मिनिट, ये 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 बस. अरे बस, अरे बस बस रे बस. सर काय झालं? काही चुकलं का माझं? चुकलं? अरे वाचवलंच तुम्हाला. मी काय केलंय? अरे कसलं कसलं सॉलिड टायमिंग आहे रे तुझं. तुला काही इंट्युशन्स लागतात का की मी काही प्रॉब्लेम वगैरे मध्ये आहे का? ऐन वेळी तू कॉल केला आणि माझ्या मदतीला धावून आलास. वा. पण माझा अनुभव असा आहे ना सर, मी जेव्हा जेव्हा तुम्हाला मदत करायला आलोय ना, तेव्हा तेव्हा बेकार अडकलोय. आणि आताही मला तसंच काहीतरी फिलिंग येतंय सर. वेळ आहेस का तू कशाला अडकशील? तू मदत केली माझी, तू अजिबात अडकणार नाही. हे बघ, मी खूप खुश आहे
तुला काय पाहिजे ते. खरंच? अरे बिंदास माग. मग सर माझे पैसे ते सोड. काय हो सर? अहो मी तेच तर मागणार होतो तुम्हाला. अरे देणार ना, मी नाही बोललोय तुला, नाही बोललोय. बसलो ना इकडे खुर्चीवर, देणार मी तुला पैसे. हे बघ, तू मागितली नाहीये, पण मी काय म्हणतो, तू एक 2 नको 3 दिवसांची सुट्टी घे. मजा कर, चल एन्जॉय. 3 दिवसांची? पण सर 3च दिवस ना, म्हणजे मी आल्यानंतर मला परत घेणार ना तुम्ही सर? अरे तुला काढतो थोडी जॉब वरून. तू तर फार महत्वाचा माणूस आहे माझ्यासाठी. तुला फक्त काय करायचंय की हात गळ्यात घालायचे. म्हणजे असं प्लास्टर बिस्टर करून नाही, पट्टी बिट्टी बांधून असं प्रॉपर प्लास्टर करायचं. पण का हो सर? बॉसला क्वेश्चन नाही करायचा. बॉस इज ऑलवेज राईट. का नाही विचारायचं, करायचं. करायचं. अनु सुंदरीच्या घरी गेली तरी कॉल का करते मला? जाऊ दे. अरे फोन का कट केला याने? प्लास्टर वगैरे करणं गरजेचं आहे का सर? खूप गरजेचं आहे. परत कट? प्लास्टरचा खर्च वगैरे मिळेल ना सर? खर्चाचं बघू आपण. त्याचं हॅलो हॅलो, अरे फोन का कट करतोय? अगं हा कुठला नंबर आहे? असं काय करतोय? सुंदरीचा नंबर आहे. अरे माझा फोन आपल्या कार मध्येच विसरले. हा गाडीत राहिला. बोल. अगं काय आहे, इकडे सगळी गडबड चालू आहे ना, आणि अननोन नंबर दिसला म्हणून मी कट केला कॉल. अच्छा बरं, त्यांची तब्येत कशी आहे? बरे आहेत ना प्रशांत? नाही अगं, माहित नाही मला. आता पोचल्यावर कळेल. बघू आता. बर ऐक ना, मी सुंदरीशी बोलले, पण ती काय रेडी होत नाही ऑफिस जॉईन करायला. तू प्लीज तिच्याशी एकदा बोल ना. अगं मी तुला सांगितलं ना, ती फार इगोइस्टिक आहे. नाही करणार ती जॉईन. आणि आता ती एकदा खुर्चीवर बसली ना, तिला असं वाटतं की खुर्ची तिचीच आहे. तुझा तिच्यावर राग आहे हे मान्य आहे, पण असं कसं बोलतोस तिला? नाही अगं, मी खोटं थोडी बोलतोय. जे खरं आहे तेच सांगतोय ना मी. बरं ठीक आहे, तू तिकडे पोहोचलास की मला कळव. हो नाही, पोचल्यावर कॉल करेनच. थोडं मगाशी बोलणं झालं, काहीतरी म्हणत होते की पायाचा हाडच मोडलाय, फ्रॅक्चर आहे. म्हणजे रिकवर होईल, पण बघू. बरं मी काय म्हणतोय की इकडचं आटपलं की येऊ का तुला पिकअप करायला? नाही नको, तू येऊ नकोस. मी कॅब करून घेईन. तू तिथेच थांब त्यांच्याजवळ. अच्छा कॅब करून चाललेस का? ठीक आहे. बरं मी काय करतो, मध्ये कुठे जर आपल्याला भेटता आलं तर जमतंय का बघतो आणि भेटतो तुला. ओके बाय. तुम्ही बसा. हो. मी आलेच. चहाचं काय झालं बघते. अहो सर, मगाशी तुम्ही म्हणत होता की हात प्लास्टर करून फिरायचं म्हणून, आणि फोनवर तर सांगताय माझा पाय फ्रॅक्चर झालाय म्हणून. नेमकं मी काय गळ्यात घेऊन फिरायचंय सर? पाहायला म्हणतो का? ठीक आहे ना, मग तू एक काम कर, डावा हात गळ्यात घाल आणि उजवा पाय फ्रॅक्चर झालाय. हा आता बोलून गेलो ना, करावं लागेल. म्हणजे दोन्ही गोष्टी प्लास्टर कराव्या लागतील सर? हो रे, खरं करावं लागणार. आता काय ना, मग मला खरा रॉड मारावं लागणार, खरा पाय तोडावा लागणार. मग तुला माहिती आहे ना, 3 दिवस पण. अहो नाही पण सर. रॉड कुठे गेला माझा? नाही इट्स ओके सर. अरे थांब ना, रॉड. नाही मी निघतो सर. थँक्यू सर. निघतो? बर, 3 दिवस लक्षात ठेव.
माझे हातपाय नाही, या माणसाची जीभच फ्रॅक्चर व्हायला पाहिजे. मला माहिती आहे जिभेला हाड नसतं, तरी पण अनु मॅडम सांभाळून जा बरं का, आणि काळजी घ्या, या दिवसात जपायचं असतं. आम्ही असं करते, चांगले गावरान तुपातले लाडू करून पाठवते तुम्हाला. नाही नको मावशी. अहो मम्मानी बऱ्याच गोष्टी करून ठेवल्या, त्याच खाल्ल्या जात नाहीये. लाडू कधी खाणार मी? बर. सुंदरी, राग गेला ना आता माझ्यावरचा? मॅडम मी खोटं बोलत नाहीये. अहो खरंच माझा तुमच्यावर राग नाही. आणि तुम्हाला जर एवढंच वाटत असेल ना तर मी तुमच्या घरी येते, मग तर झालं. घरी तर येत, पण परत ऑफिस जॉईन कर ना आता. मॅडम मला माझ्या अभ्यासावर लक्ष द्यायचंय. अच्छा, म्हणजे तू ठरवलंच असतं. बरं ठीक आहे, बोलू आपण त्या विषयावर नंतर. आता मी निघते. येते मी मावशी, येते. बरं चला, मी स्वयंपाकाच्या तयारीला लागते. अगं थांबाय, मी बघते. आणि तुझा अभ्यास? अगं राहू दे ग, तेवढंच मला ब्रेक. बरं तू हो पुढं, मी आले. बर मावशी, एक विचारायचं होतं. बोला की काय? नाही काही नाही, जाऊ दे, मी सरीची मदत करते. हो थांबा, असं मनातलं घशात गिळून गप जाऊ नका पुढं. काय असेल ते बोला बघू अगोदर. म्हणजे मावशी, मी इथं राहिलेलं आवडलं नाही ना तुम्हाला? म्हणजे अजून बी डोकीतनं काय बी गेलं नाही तुमच्या? अहो मी भाडे करून बोलत होते बाकीच्या, तुम्हाला नाही बोलले. तुम्ही आलात, तुम्हाला वाटलं मी तुम्हालाच बोलते म्हणून. तरी सुंदरी मला म्हटली बर का, एवढ्याशा कारणावरनं बॅग भरून निघाली आई परत गावाकडे म्हणून. अहो पण तुम्हाला आवडत नाही म्हणल्यावर कसं काय राहायचं इथं, म्हणून मी. आवाज कसं बोलताय? का आवडणार नाही सर तुम्ही मला? अहो तुमच्या गावाकडे राहायला येणार आहे मी, आणि तुमच्या घरातच राहणार आहे. चालतंय की. बरं दुसरी एक गोष्ट विचारायची होती. आता काय? म्हणजे तुम्ही अनु मॅडमच्या नवऱ्याला बघितलंय ना? काय झालं मावशी? बोला की, बघितलंय ना? अहो असं काय करताय तुम्ही? बी बघितलं असं की उत्सवाच्या वेळेला? तेच तर ना, म्हणजे मी उत्सवात बघितलं होतं ना तेव्हा लई वेगळे वाटले होते मला. त्यांचे अंगकाठी रंग आता मला वेगळेच वाटले. म्हणजे सडपातळ गोरेपान वाटत होते, अगदी आमच्या जावई बापूंसारखे, आदित्य रावांसारखे. अहो काहीतरी काय बोलताय तुम्ही? चेहरा बघितला का त्याचा? अहो नाही ना, नाही बघता आला चेहरा. तोच तर गोंधळ झाला माझा. उगाच डोकीत गोंधळ घालून बसू नका बर का. बरं अजून एक गोष्ट विचारायची होती. म्हणजे मी उद्याच गावी जाते. झालं म्हणजे आता इतकं बोलून सुद्धा पालत्या घड्यावर पाणी होय? हो तसं नाही हो, गावाकडे मामी एकट्या आहेत, त्यांची पण काळजी घ्यायला पाहिजे ना. इथं कसं सरी बरोबर तुम्ही आहात म्हटल्यावर मला काही टेन्शन नाही. अहो आमच्या मामी लहान पोरापेक्षा लहान आहेत, त्यांची काळजी घ्यावी लागते, औषध पाण्याचं बघावं लागतं. आणि माझं कसं होतं माहितीये का, इथे आले तर तिथली वड लागते, आणि तिथे राहिले तर इथली आठवण येते, म्हणून जरा जायचं म्हणते. असू दे, अव करणाऱ्यालाच काळजी असते. पण आता तुम्ही गावाकडे निघालाय, पण परत यायचं बर का हक्कानं, कळलं? आणि डोकीत असं काय धरायचं नाही बर का. चालतंय की, पण तुम्ही पण या गावाला. म्हणजे काय?
येणारच आहे मी गावी. आणि पिकूला घेऊन या. मग मला काही एकटीला सुटते हवी ती? अहो तिला घेऊनच येणार आहे मी. चालतंय, चल मी जरा सरीची मदत करते. ओ बाई बाई. काय झालं असेल तिकडं? अनुला कळलं असेल का सगळं? आणि मग कळलं असेल तर मग तिचं काय झालं असेल? काय करावं? मी सुंदरीलाच विचारते. हा बोला की मॅडम, काय झालं? अगं तेच विचारायला फोन केलाय. काय झालं? कशाचं? अगं कशाचं काय? तो आदित्य आणि अनु आले होते ना तिकडे. हा ते होय. मी माझं काम चोख केलंय.